प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं वक्तव्य केलंय। भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत आघाडीची तयारी आहे असं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय। आघाडीसाठी आम्ही आमची दारं बंद केलेली नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे या आघाडीच्या संदर्भात आता प्रकाश आंबेडकर यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य समोर येत आहे। येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं, वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली। उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचं जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं झालेलं आहे। या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल आमचे दरवाजे मोकळे आहेत, पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही। उद्धव ठाकरेंसाठी मोकळे असं म्हणतात, कोणासाठी मोकळे आहेत, फक्त भारतीय जनता पक्ष सोडून। तर प्रकाश आंबेडकरांनी सावध भूमिका घ्यावी असा सल्ला राऊतांनी दिलेला आहे। भाजपला मदत होईल अशी पावलं त्यांनी उचलू नयेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती, म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो। जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता। प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील। संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।